देशातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं वयाच्या 86व्या वर्षी दुःखद निधन झालं। काही दिवसांपासून त्यांची तब्येत खालावली होती। यासाठी त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल केलं होतं। मात्र उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं। भारतासह जगभरातील लोक रतन टाटा यांना त्यांच्या साध्या स्वभावासाठी ओळखायचे। उद्योग क्षेत्रात मोठं नाव असण्यासोबतच चॅरिटीमध्येही जगातील नामवंत व्यक्तीच्या यादीत त्यांचं नाव होतं। त्यांच्या असामान्य गुणांचे अनेक उदाहरण आपल्यासमोर आहेत। असेच काही टाटांच्या आयुष्यातील अविस्मरणीय प्रसंग जे तुम्हाला कदाचित माहिती नसतील, जाणून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अक्षता, सकाळमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। रतन टाटांच्या आयुष्यातील पहिला किस्सा तो त्यांच्या स्वतःच्या कंपनीतील नोकरी मिळवण्यासाठीच्या बायोडेटाचा। हे फार कमी लोकांना माहीत आहे की रतन टाटांनी आपल्या करिअरची सुरुवात एक साधा कर्मचारी म्हणून केली होती। त्यांची पहिली नोकरी टाटांच्या ग्रुपमध्ये नव्हती, पण ते दुसऱ्या कंपनीमध्ये रुजू झाले होते आणि त्याच कंपनीत काम करत असताना त्यांनी टाटा ग्रुपमध्ये नोकरी मिळवण्यासाठी बायोडेटा बनवला होता। झालं असं की शिक्षणासाठी रतन टाटा अमेरिकेत गेले होते। तिथे त्यांनी कॉर्नेल विद्यापीठातून आर्किटेक्चर आणि स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगची पदवी मिळवली आणि त्यानंतर त्यांनी तिथेच स्थायिक होण्याचा निर्णय घेतला। पण दरम्यानच्या काळात त्यांची आजी नवसबाई यांची प्रकृती खालावल्यानं त्यांना भारतात परत यावं लागलं। भारतात परतल्यानंतर रतन टाटा यांनी टाटा समूहात पहिली नोकरी केली नाही। ते IBM मध्ये रुजू झाले आणि त्यांच्या कुटुंबातील कोणालाही ही गोष्ट माहीत नव्हती। टाटा समूहाचे तत्कालीन चेअरमन JRD टाटा यांना जेव्हा ही गोष्ट कळाली तेव्हा ते खूप संतापले आणि त्यांनी रतन टाटा यांना फोन करून सांगितलं की तुम्ही भारतात राहून IBM साठी काम करू शकत नाही। यासोबतच त्यांनी रतन टाटा यांना त्यांचा बायोडेटा शेअर करायला सांगितला। त्यावेळी रतन टाटा यांच्याकडे कोणताही बायोडेटा नव्हता, त्यामुळे त्यांनी IBM ऑफिसमध्ये इलेक्ट्रिक टाइपरायटरवर टाईप करून त्यांचा बायोडेटा तयार केला। त्यांचा बायोडेटा शेअर केल्यानंतर त्यांना 1962 मध्ये टाटा इंडस्ट्रीमध्ये नोकरी मिळाली। टाटा कुटुंबातील सदस्य असूनही नोकरी स्वीकारल्यानंतर रतन टाटा यांना त्यांच्या कंपनीतील सर्व कामे करावी लागली। सर्व कामांचा अनुभव घेत ते कंपनीच्या उच्च पदापर्यंत पोहोचले। 1991 मध्ये रतन टाटा यांनी टाटा सन्स आणि टाटा समूहाचे अध्यक्षपद स्वीकारले। त्यांनी 21 वर्ष टाटा समूहाचं नेतृत्व केलं आणि त्याला मोठ्या उंचीवरती नेलं। त्यांच्या नेतृत्वाखालील टेटली टी, जगुआर लँड अँड रोवर आणि कोसर या कंपन्यांचे अधिग्रहण करण्यात आले। त्यांच्या देखरेखीखाली टाटा समूहाचा 100हून अधिक देशांमध्ये विस्तार देखील झाला। असाच आणखीन एक प्रसंग त्यांच्या साधेपणा आणि माणुसकीचा, जेव्हा आपल्या माजी कर्मचाऱ्याला भेटण्यासाठी ते थेट पुण्यात आले होते। रतन टाटांना आपला एक माजी कर्मचारी 2 वर्षांपासून आजारी असल्याचं कळलं, तेव्हा त्यांनी त्वरित निर्णय घेतला आणि वयाच्या 83व्या वर्षी असलेल्या रतन टाटांनी मुंबईहून पुण्यापर्यंत 150 किलोमीटरचा प्रवास कारने केला। कोणतेही प्रसिद्धी माध्यम किंवा बाउन्सर्स न घेता ते आपल्या जुन्या कर्मचाऱ्याला भेटण्यासाठी फ्रेंड्स कॉलनी या हाऊसिंग सोसायटीमध्ये पोहोचले। टाटांचे प्रेम आणि आदर यामुळे त्या कर्मचाऱ्याला कुटुंबियांना आधार मिळाला। टाटांनी जरी ही गोष्ट लपवून ठेवली तरी सोशल मीडियावर योगेश देसाई नावाच्या एका व्यक्तीनं या घटनेची माहिती दिली। त्यांनी एक फोटो शेअर करून रतन टाटांच्या या भेटीचा प्रसंग सांगितला। रतन टाटांचे हे कृत्य केवळ माणुसकीचे नाही तर एक संदेश आहे की व्यवसायात माणसांची काळजी घ्यायला हवी। कोरोना काळातही जिथे अनेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवत होते, तिथे टाटांनी उद्योग जगताला कर्मचाऱ्यांना नोकरीतून काढू नका असं आवाहन केलं होतं। रतन टाटांचं देशप्रेमही कोणापासून लपून नाही, मग ते कोरोना काळात PF फंडातील दान असो किंवा 26/11च्या ताजवरील हल्ल्यात आपल्या कर्मचाऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहणं असो। मुंबईतील 26/11 दहशतवादी हल्ल्यात दहशतवाद्यांनी प्रसिद्ध ताज हॉटेललाही लक्ष्य केलं होतं। या घटनेचा उल्लेख रतन टाटा यांनी एका मुलाखतीत केला। त्यांनी सांगितलं की हॉटेलमध्ये गोळीबार झाल्याचा मला कोणाचा तरी फोन आला होता। त्यानंतर मी ताज कर्मचाऱ्यांना माहितीसाठी फोन केला, पण त्यांनी माझा फोन काही उचलला नाही। मी माझी गाडी काढली आणि ताजला पोहोचलो, पण चौकीदाराने मला बाहेरच थांबवलं कारण तिथं गोळीबार सुरू होता। त्यावेळी त्यांनी तिथं उपस्थित सुरक्षा जवानांना सांगितलं, जर गरज पडेल तर माझी संपूर्ण मालमत्ता बॉम्बने उडवून द्या, मला त्याची चिंता नाही, पण एकही दहशतवादी जिवंत राहता कामा नये। रतन टाटा यांनी पुढे सांगितलं की त्यावेळी ताज हॉटेलमध्ये 300हून जास्त पाहुणे उपस्थित होते। उपाहारगृहे भरलेली होती। तिथं उपस्थित कर्मचाऱ्यांनी सर्वांना सुरक्षित स्थळी पोहोचवण्याचा प्रयत्न केला। त्या काळात अनेकांचे बळीही गेले। या 3 दिवस आणि 3 रात्री रतन टाटा ताज हॉटेलच्या व्यवस्थापनाच्या पाठीशी उभे राहिल्याचं मुलाखतीत सांगितलं। व्यवस्थापन आणि सहकाऱ्यांच्या पाठीशी रतन टाटा नेहमीच उभे राहिले। ताज हॉटेलबद्दल ते म्हणायचे, त्याची भव्यता असूनही त्याच्या मागे काम करणाऱ्या लोकांची मेहनत नसती तर ताज आज जसा आहे तसा कधीच बनला नसता। ते कर्मचारी स्वतःच्या जीवात धोक्यात घालून उपस्थित लोकांना वाचवण्यासाठी स्वतःचा जीव गमावून उभे राहिले। अशा या महान उद्योगपतीचं आज दुःखद निधन झालं। त्यांच्या निधनानं देशभरात आणि जगभरात एकच हळहळ व्यक्त होतीये।
महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.